बेरोजगारी भरपूर आहे. IT क्षेत्राची काय आहे सद्यस्थिती? ह्या सगळ्या बेरोजगारांना सामावून घेऊ शकतं? का नाही सर? कारण की आम्ही ज्या प्लेसला वर्क करतो ना, तर जवळपास 420 एकरचा मगरपट्टा IT पार्कचा एरिया आहे. मॅक्सिमम कमर्शियल आहे आणि बेसिकली मी ज्या एरियात राहते सध्या IT म्हणजे मगरपट्ट्यामध्येच, एकही पार्किंग असं नाही की जिथं म्हणजे फुल आहे सर्व. आय मीन सगळं काही ओपन आहे आणि ज्या वेळेस हायरिंग असतात, खूप जास्त पटीने लोकं येतात आणि नेहमी म्हणजे पेंटागॉनच्या सराउंडिंगला दर आठवड्याला काही ना काही चालूच असतं. आणि कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर कंपन्या आता सध्या भरपूर जास्त म्हणजे इन ऑफिस काम करायला लागल्यात. आता तुम्ही बघत असाल की Instagramमुळं किंवा YouTubeमुळं भरपूर जास्त बिझनेसेस ओपन व्हायला लागलेत बरोबर. आणि होतात स्वाभाविक आहे ती गोष्ट. सो त्यामुळं रिॲलिटी हीच आहे सर, की ओपनिंग खूप आहेत, पण मुलांना त्या माहीतच नाही आहेत किंवा ज्यांना कोणाला माहिती आहे, तर ते रेफरन्स देतात दुसऱ्याला. समजा आज मी एखाद्याला रेफरन्स दिला, तर तिथं प्रॉब्लेम हा होतो की रेफरन्स मिळाला, शुअरिटी मिळाली, जॉब मिळणार आहे. पण नेमकं प्रश्न काय विचारणार आहेत, कुठल्या पोझिशनसाठी हायरिंग होणार आहे आणि माझ्याकडून काय अपेक्षा असणार आहे, हे 3 प्रश्न विचारायचे राहूनच गेले. रेफरन्स मिळाला, मी गेलो इंटरव्ह्यू पण झाला, पण सांगितलं की बाबा तू याच्यात बसत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण रेफरल बोनस मिळतो सर. आम्ही आमच्या कंपनीत देतो. बरोबर. कारण हायरिंगसाठी पोस्टिंग करणं, HR ठेवणं, त्याला कॉलिंग करणं, त्यांचं कॅन्डिडेट बोलवणं, त्यांचा इंटरव्ह्यू घेणं, किती मोठी प्रोसेस आहे. ही सगळी बायपास होते. सो रेफरल बोनस पॉलिसी प्रत्येक कंपनीत असते IT मध्ये. त्याचे पोर्टल्स असतात, ते अपडेट करतात. आमच्याकडे पण खूप सगळ्या कंपन्या येतात. लिटरली एव्हरीडे एकतरी ओपनिंग आमच्याकडे असतेच सर. का? कारण तेवढं मार्केट ओपन झालंय.